श्री गुरुदेव दत्त. श्री नवनाथ महाराज. श्री नवनाथ भक्तिसार कथा पारायण अध्याय 40. श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंढरीनाथा पुंडलिक वरदा रुक्मिणी कांता दीनबंधू अनाथनाथा पुढे ग्रंथा बोलवी मागील अध्यायाला सळा वचन तुवा बोलविले कृपे करून स्वर्गी चरपटीनाथे जाऊन इंद्राचा गर्व हरिलाशी हरिहरांची जिंकून कोटी पुढे लोभाची केली बेदी भेटी गगन कळा नारद होती प्राप्त झाली महाराजा उपरी मन कर्णिकेचे करुण स्नान पुढे पातळे पाताळ भून घेऊन बळीचा गौरव मान वामनाथे भेटेला भोग भीतीचे करुणे अंघोळी पुन्हा पातला भूमंडळी यावरी कथा पुढे कोल्हाळी नवरसा ते वाहिका असो आता रमारमण ग्रंथाक्षरी बैसला येऊन तो पुढे श्रुती सावधान कथा रस घ्यावा की इंद्र चरपटीने जिंकला वैभव मशक्कतुले केला तरी तो स्मयवान खोचला खडतरपणे हृदयात मग जो गुरुवाचस्पती परमने आता सर्वज्ञ मूर्ती सहस्रनयन तया प्रति घेऊन या बैसलाशी देव मंडला सहस्रनयन घेऊन बैसलाशी कनकासन जैसा नक्षत्री रोहिणी रमन आती तेजे मिरवला आशारिती पाकशासन बैसला शिवनी सभास्थान मग बृहस्पतीची विस्मयरत्न चरपट प्रताप सांगत असे आहा वय कोटे सान स्वरूप परी अर्का समान थोर प्रताप हरिहरादी करुणे लोकस्थापने गेला आपुलेची तरी वाताकर्षण विद्या सकल सबल देवदानव झाले निर्बळ नाथ पंथी हे महावर आतळले कैसे कळेना तरी या ते करुणे उपाव साध्य करावी तुकी ठेव या कर्माशी कोण लागावा शिकारावे महाराजा तयाच्या ग्रहापत्री जाऊन दास्य करावे मनधर्मे तोषिवणे सर्व कर्म महीवरी मिरवावे असो या परी यत्न करून भेट घ्यावी त्या गवसून परी तो ते जोगी तीव्रपणे वर्तता ती सर्वदा तरी उघलीच घेऊन सुदृढ भेट अर्थ वदावा तैशी निकट परी काय जाळा मुची आलोट कार्यार्थी भिड कोणती तरी भिडचे उपजेपणा उजड पडेल दाशवते करून तया मागे रानोला अपारमयी हिंडावी तरी हिंडल्याने कोण काळी उदय पावेल कृपा न व्हावी अमरपुरीची देवमंडळी तेजयुक्त होईल म्हणाला ऐशी कासायाने हा पर्याशी येईल घडून तरी मही होतो पुण्य पावन आसन माझे घेतसे तरी मी येथे सावधान करून रक्षिता फुले आसन तस्मात अमरावती सोडून जाणे नाही मज लागे ऐसे बोलता अमरपती बोलत झाला वाचस्पती म्हणे महाराजा नाथा प्रती येतेचे आणावे महायत्ने तरी तो यत्न म्हणशील कैसा यत्न करावा सोमभासा त्या निमित्ते नाथ राजसा घेऊन यावे स्वर्गाशी मग तो येथे आल्या पाठी दावणी भक्तीची अपार कोटी मोहजोनी नाथा पोटी कार्य साधून घ्यायचे आयशे बोलतात तपोधीज परमतोषला अमरराज उपरी म्हणे महाराजा कोणा पाठव पाचारा या बरी कचितात हे महाराजा अमरनाथ मच्छिंद्र पिता अष्टवसुत उपरिचर नामे मिरतचे उपरिचर जाता महितरवटी मच्छिंद्राची घेल बटी सांगून त्या ते कार्य शेवटी मग मच्छिंद्रामा बोलिल तरी त्या ते पाचारून कार्ययज्ञाचा उदयी काम इमान याने आरोड करून पाठवा महाराजा या परी मच्छिंद्रनाथ आला असता अमरपुरीत गौरवणी तुवा त्या ते तुष्ट चित्ती मिरवावा तरी शक्ती तव सरिता लोट मच्छिंद्र उददी पोट समीर संगमिता पात्र लोट प्रेम तोय भरले असे तरी समुखाचे पडता जल कार्य सुती कामुक्ता फळ तू ते उपिल तपबळ नवनाथ अनन्या मुक्त मुक्त विंदविधी लावी भक्तीच्या शस्त्रास्त्र संधी मग ते रत्न कर्णविधी शिकारी का महाराजा ऐशा ऐकुणी गुरुवचन परमदोषला सहस्रनयन मंगरथी मातले पाठवून उपचरेला परिचरा पाचारी ओ परिचर येता उदय त्या ते म्हणे महाराजा कामना मनात उदले करू सोममखाते पूर्ण करी आता तू तरी इमान याने करून आरोहण जाऊन या माही मच्छिंद्र नंदन उपरी त्या ते सवे घेऊन जावे नवनाथ मेरे मग ते आर्या भावार्थी मिळवणे आणि अमरपुरीत सोममखाचे सकळ कृत्य तया हस्ते संपादू अवश्य म्हणे वसुनाथ तात्काळ इमाने आणि बैसेत बद्रिकाश्रमी मच्छिंद्रनाथ लक्षणे या पातला तो गोरक्ष धर्मना चौरंगी कानिपा गोपीचंद राजसुत जालंधर अरबंगीनाथ तीर्थस्थानी ऐकी मेळा झाले असे आयशा समुदायात मच्छिंद्रनाथे अवचटपणे देखील आता मग उठून मौळी चरणाते समर्पित महाराजा मग नाथ वसू भेटून बैसला सकळांमध्ये वेष्टून मलानवाणी कार्यरत अमरांचे सांगत असे म्हणे महाराजा व शक्रापोटी अर्थ उद्याला मककोटी तरी आपण नवही जेठी साह्य व्हावे कार्यार्थ
बहुतापरी करुणी भाषण सर्वांचे तुष्ट केले. मनोपरी मच्छिंद्रा ते बोलून अवश्यपणे वदविले. मग जालिंदर कानिपा चौरंगी मच्छिंद्र गोरक्ष अडवंगी गोपीचंद रायदी अन्य जोगी आरूढ झाले. विमाने गौड बंगाली हेलापटम प्रविष्ट झाले. ते विमान राव गोपीचंद मातेशी भेटून मामसे घेतले. उपरी विमाने आणि होऊन पाहते झाले. वडवाळ राम तेथे वटसिद्ध नागनाथ पाहून आरूढ केला. विमाने तेथून भरतरीचे करुणे काम विमान चालविती इच्छा मी तो गौतम तरी नाथोत्तम जती भरतरी अवतरला असे या परितीर्थे करिता महिपटी महासिद्ध जो नाथ चरपटी अवंतीशी होता ताम्रपर्णी काठी सवे घेतला महाराजा. तेथून पुण्यमान देशी विटकराम नामाने पाहते झाले. विमाने आणि तेथे रेवन सिद्ध बोधून आरूढ केला. विमाने असो नवनाथ परिवारा सहित तो विमाने आणि झाले स्थित 84 सिद्ध समवेत अमरपुरी पातले. विमाने यथा ग्रामदारी सामराला वृत्रारी परम गौरवणी वागोत्तरी चरणावरी लोटला. सकळा करुणी नमना नमन नेत सदना सहस्त्रनयन आपल्या असनी बैसून षोडशोपचारे पूजले. नवनाथा पाहुणे सकल अंबर मनी संतोषले. अपार तेज पाहुणे गंभीर उभे तेथे ठाकरे. मग हवन कृत्य मन कामना वदता झाला सकळ जना म्हणे महाराजा कवने स्थान सिद्ध अर्थ अर्थावा. मग वाचस्पती आणि मच्छिंद्रनाथ म्हणती सुरवर पाळा ऐकमात सिंहलदपी स्थान अद्भुत यज्ञ येथे करावा. आठवे कान आहे तो तुमचे शीतल छाया भरित जलाचे तेथे नेऊन साहित्याचे पडणार नाही काहीच. अपरिचर वसु गंधर्व घेऊन पाहते झाले. अटवेशन येथे यज्ञ साहित्य आहुती करून यज्ञ आरंभ मांडला. दाम्पत्य वैष्णव सहस्त्रनयन मंत्रप्रयोगी बृहस्पती आपण यज्ञ आहुती 9 जण स्वाहा म्हणून कुणी टाकी ती परी की तो किलो तलायचे सीमे अंत अटवेन होते. अद्भुत यज्ञ होता मीननाथ मच्छिंद्रा ते आठवला. मग पाचवर आणि उपचरतात मच्छिंद्र म्हणे जी वसू समर्थ सिंहलदपी मीननाथ कौन ग्रामी ठेवला. हेरो म्हणे त्याच्या ग्रामसीमेत आठवेन हे विख्यात विराजात तरी किलो तल सहित मीननाथ पाचारित आताची उपचर वसू प्रत्यक्ष जाऊन मीननाथासह किलो तलारत्न पाचारून एक सण भेटी केली उभयंता. परमस्नेहाने शनेक काय वाहवले मोहप्रवय उपरी दारा सुत तया ठाई मच्छिंद्राने ठेविले. चौरंगी आणि अडवंगीनाथ मिरवत बसले समुदायात. यज्ञाहुती तयांचे हस्ते शिकारित महाराजा. 10 नाथ यज्ञाहुती प्रवाह झाली. मच्छिंद्रती पुत्र मोह धरून चित्ती अभ्यासाने बैसला. अभ्यास करता मीननाथ वाचस्पती शक्राशी बोलत म्हणे महाराजा यज्ञार्थ तुम्ही बैसता सरेना तरी दंपते अर्थ उपुचर वसू बैसूनी पहावात अर्थ सुरसू आयशे बोलता प्राज्ञ विशेषू अमर पाल समजला. मग हातीचे सोडून यज्ञकंक वसू हाती केले स्थापन. मग न्यूनपणे बहुता प्रार्थून नजरदृष्टी मिळव की सर्व पदार्थ आणून आपण अंगे जिजे शचीनंदन उदक पात्र मागता जाण सिद्ध होय. प्रारा खाद्य भोजे षडरसान्न करे आणि तसे पात्रेवरून शेवटी शिनले जतीचे चरण हस्ती सुचुरित असेल. अशी सेवा करिता तुष्ट होत तसे जतीचे मन हृदय भाविती यावरून प्राणसांडी करावी. एर इकडे मीननाथ सुताशी विद्या अभाषित तो समय जाणून सापेक्ष इंद्र मयूर वेशी नटलाशी. निकट तरु शाखेवरती विद्या अभाषित गुप्तपंथी तो आकाशमात वाता शरदपती वाता कर्षे लादले. दैवे सर्वत्र पराहाटी सकळ लादले हातवटी उपरी वाता कर्षण विद्या पाठी वात प्रेरक असल्या लादले. आयशी विद्या होता सगन परम हर्षला सहस्र परी एक संस्तर होता यज्ञ अभाषित तवतरी असं हवन अर्पणा होती. मग पाहुणी पूर्ण समाप्ती. मग मच्छिंद्रनाथ प्राणिगती अग्र पूजे बसला. मग पूजा करून सांगोपाक उपरी त्रिदर्शनाथे पूजले. अंग वस्त्रभूषणे चांग देऊन गौरवले सकळ बैसणे कनकासने उभा राहिला जोडणे पाणी सर्वाशी वदे म्लानवदने नाथ वचन माझे परिसा पाते घडला एक अन्य परी आपण सहन करा समुदय. म्या मयूरवेश धरुणी माया अभ्यासिले विद्येचे मीन जतीचा प्रतापगण मज सापडले. विद्यारत्न तरी आपल्यावर त्याचे देऊन सनातपणे मिळवावे. आईसा बोलता अमरनाथ सर्वांशी समजले तस्करी कृत्य मग ते कोपणे परमचित्तात सापवचन बोलतात. ती म्हणते इंद्रा तू कृत्रिम आणले ठकवा या कारण तरी चोरूने घेतले विद्यारत्न निष्फळ होईल तुझ लागी. आयसे बोलता सकल जती मग उपरिचर वसू वाचस्पती गौरवने अपार युक्ती तुष्ट केले चित्ता. म्हणते महाराजा शाप मोजन पुढे बोला काय वचन मग ते बोलती तया कारण तपाचरावी. इंद्राने 12 वर्षे तपाचरिता विद्या फळेला तत्वता परिनाथ पंथी छळण होता पदरावरी पडेल. आयशे बोलणी सकळ जाती इमाला रोड झाले समजते खाली उतरणे महिवरती नाना तीर्थे भ्रमणताती. आयशे भ्रमण करिता जाती तीर्थे झाले अपरिमिती या अपरे केलं तले ते
मच्छिंद्र जती पुसोनिया चालीला मग ते केळतलेचे नमन आवरणे आहे अनुष्ठान नेत्री प्रेम बिंदू आणून बोलविलेले नातांची सवे घेऊन मिननाथ इमान याने झाले समस्त खाली उतरून मृत्यूमय नाना तीर्थे पाहिले हेला पट्टणी मैनावती पोचविणे तीर्थे हिंडती तेव्हा मिननाथे तीर्थक्षिती सिद्धतीनं निर्मिले तयाचे सांगितले पूर्वी नाम आता सांगूया नाही काम असं सिद्ध कटका असं उत्तम तीर्थे करीत भ्रमताती एरीकडे अमरनाथ लक्ष्मी सह्याद्री पर्वत द्वादत वर्ष तपनिच्छित तीव्रवणी आचरला परिथे आचरिता तीव्रपणे मंत्रप्रयोग सोडी पाणी त्याने सरिता लोटलोटणी भीमरथी ते भेटला ते मन कर्णिकेचे जीवन आणले होते कमंडल भरून पर इंद्रहस्ती प्रवाही होऊन इंद्रायणी पडेले अशी तप करून संस्थानाशी इंद्र जाऊन उपरी नवनाथ करता तीर्थाटन बहुत दिवस लोटले शके 1710 पर्यंत प्रकट रूपे मिळवले नाथ मग येऊन आपुले स्थानात गुप्त रूपे राहिले मठीत राहिला कालिगती उपरी मच्छिंद्राशी मायबाप म्हणती जान फिरतो जालंधर जती गर्भगरी नांदत असे त्याहुनी खालता गैबी फिर गहिनीनाथ परमसुंदर वडवाळ वाळग्रामी समाधी परगनागनाथ असे की विटग्रामी मानव देशात तेथे राहिले रेवणनाथ चरपट चौरंगी अडबंगी तीर्थ गुप्त उद्याबी करदाती भरतरी राहिला पाताळ भूमी मिननाथ गेला स्वर्गा लागोनी गिरणार पर्वती गोरक्ष मनीष दत्ता आश्रमी राहिला गोपीचंद धर्मनाथ आणि सोसामर्थे गेले वैकुंठात विमान पाठवणी मैनावतीने घेऊन विष्णू गेलाशी पुढे 84 शतकापासून नागबंत मिळवला सामर्थ्य ते येथून चरित्र झाले संपूर्ण सर्वनाथांचे महाराजा तरी आता सांगू तर मुळापासून कथा वर्तले कवन प्रथम अध्यायी गणपती स्तवन सुंदरपणे मिळवले उपरी सांगून रेतक्षिती मच्छिंद्राची जन्मस्थिती तो बद्रिका आश्रमाप्रती तपा लागी बसला या प्रसंगाचे श्रवण पठण नित्यकरिता अभय करून तरी संबंधवादा घरातून जाईल त्रासून महाराजा द्वितीय अध्याय यात्रेनंदन विद्यार्णव केला अनुग्रह उपरी नागपंत्रे अस्वत्थे जाऊन सिद्धार्थ कलासा दिले अध्याय करता नित्य पठण अपार धन लाभेल संसारी जाण विजयलक्ष्मी पाठी बैष्ण करील हरण हदारिद्र तृतीय अध्याय मच्छिंद्र मारुती युद्धा प्रवर्तले श्वेतशती युद्ध करून उपरांती ऐक्यचित्त झाले असे याची झाली पठण शत्रू होतील असे मुष्टिविद्या साधन तया होत सर्वता मुष्टिविद्या झाली असून अपकार होईल तेने मूर्तिवंत मारुती कोण रक्षण राही तया घरी सर्वदा चतुर्थ अध्याय बदली कथा अष्टवय भैरव चामुंडा समजतात राणी जिंकुनी वसुसुता ज्वालामुखी भेटली तो अध्याय नित्य पठण करता चुकेला कपटाची बंधन विरता शत्रु पराभवनी सर्वता निरंतर शांती मिळवली पाचवी अध्यायाचे कथन गोते घेतले प्रसन्न करून अष्टपती जिंकून विजय झाला मच्छिंद्र ती कथा नित्य करता पठण भुंत संचरण नोहे त्या घराकरण आली असता जाती सोडून परमत्राशी करून 6व्या अध्याय शिवासर कालिका मच्छिंद्रनाथ युद्ध करून या प्रसन्न चित्त वर्ष झाले असली तो अध्याय नित्य करता पठण शत्रू लागे पडेल मोहन निष्कपटत करून मन किंकर होईल द्वारीचा 7व्या अध्याय अपूर्व कथा जिंकुनी वरभद्र केली ऐकता उपरी स्वर्ग पासावा मच्छिंद्रनाथा इच्छेचा मान झालेचे ती कथा नित्य गाता ऐकता लिप्त नव्हे 84 ची व्यथा झाली आशाने मिटेल सर्वता चिंता व्यथा हरतील जकीन भयापासून त्वरित मुक्त होईल ज्यांनी एक मंडल त्रिकाला व्यसनी फलप्राप्ती होईल 8वे अध्याय सकल कथन पाशुपतरायाची रामदर्शन रणी मित्र राज जिंकून केला प्रसन्न विद्येची तो अध्याय नित्य गाता ऐकता आपुला सखा देशावरता तो ग्रहाशी येऊन भेटेल तत्वता चिंता व्यथा हरेल की 9वे अध्याय कथन गोरक्षाचा होऊन जन्म उपरी शेवणी बद्रिका आश्रम विद्यार्णव झालाची तो अध्याय नित्य गाथा ऐकता साधेल विद्या इच्छेला अर्थ ब्रह्मज्ञान रसायन कविता 14 विद्या करून राही 10म अध्यायाचे कथन श्रीदेशी मच्छिंद्रनंदन अंजनी सुतार्थी पाठवून अर्थ किलोतलेचे पुरवले एकांती वैष्णी अनुष्ठान संजनी पाठ करी गौरनंदन गैनीनाथाचा झाला जन्म कर्दम पुतळा करत तो अध्याय करता पठण श्रेयांचे दोषी जातील कपटवन मुले वाचतील होता जाणं जगी संतती मिळवे उपरी ग्रहद्रव्याच्या यज्ञात हृदय पावला जळलेंद्रनाथ तो 11 अध्याय पठण करता नित्य अरुण पीडा होईना आणि दयाचे धवळाला पूर्वीचा काही दोष असत तो जाऊनी संपत्ती विशेषांते संततीस भोगिल की 12व्यात हे कथन जालिंदरे गुरु केला त्रिनंदन उपरी कानिपाचा होणी जन्म विटंबिले देवाशी तो अध्याय करिता पठण शोभन पावे कोणी देवता जाण शोभिता असल्या होतील शमन शोक सर्व त्याशी देते
13व्या अध्याय मैनावतीचे प्रसन्नात होऊन केले अचल सणात ब्रह्मरूपी आगली, तरी तो अध्याय करता पठण श्री हत्येचे दोष सगन, त्याचे होणे सकल निरसन युद्ध रिल परोजा. चतुर्दशी अध्याय कथन घडते जालिंदर गोपीचंदाने श्री बोले घातले निवून गुप्त निशी माजारी, तो अध्याय पठण करिता आशेल बंद कारागृही व्यथा, तरी त्याची होईल मुक्तता. निर्दोष जणी वर्तेल पंचदशात सुडाळ कथन, काणिपा मारुतीचे युद्ध कंदन, उपरीशी राज्यात जाऊन आतिथ्य पूर्ण भोगिले, तो अध्याय गाता ऐकता नित्य घरचे दारचे कलह नृत्य कृत्य, शांती पाहुणी सर्व सुखात निर्भयपणे नांदेल. 16व्या अध्यायात काणिपा भेटला गोपीचंदाते, तरी तो अध्याय वाचिता नेते ते दुःख स्वप्नाते नाचिल. सप्तदशाध्याय कथन जालिंदर काढील गर्तेतून, उपरी नाथाची दीक्षा घेऊन गोपीचंदे अडचला, तोची अध्याय पठण करता योग साधेल आचरता दुष्ट बुद्धी जाईल सर्वता सुपंत पंत लागेल तो. अष्टादश अध्याय कथन बद्रिकाश्रमी गोपीचंद जाऊन तपत पूर्ण भगिनी उठून तीव्रपणे आचरला, तो अध्याय नित्य पठण करता ब्रह्म ते नाशेल सर्वता. पूर्वज कुंभीपाकी असता सुटका होईल त्यांची, 19व्यात गोरक्षा कर्ण भेटला मारुती श्रीराम प्रीतीने, तरी तो अध्याय करिता पडून तया मोक्षार्थ साधेल की. 20व्यात अद्भुत कथन श्रीमचंद्रा भेटीचे कारण गोरक्ष श्रीराजा जाऊन स्नेह संपन्न झाला, तो अध्याय पठण करता गोळ लागले असेल तेवढ तरी ती चेष्टा जाऊन धड होऊन प्रपंच आचरण. 21व्या श्रीराजातून मच्छिंद्राशी काढले गोरक्षनंदने, नाना परिवांदने मन दुष्ट कर्मात निवडले, तो अध्याय नित्य पठण करता नाशेल बहुजन्मांशी गोहत्या निष्कलंक होणी चित्तात तपोलगी मिळेल. 22व्या सुरटी ग्रामी गोरक्ष मिलनात मारुनी पुन्हा उठिला मंत्रे करुणी, मच्छिंद्र मोहे करुणे, तरी तो अध्याय नित्य पठण करिता पुत्रार्थी या पुत्र दत्तोता, तो होईल विद्यावंत विदोजना मान्य की. 23व्यात रसाळ कथन मच्छिंद्र गोरक्ष गर्भाधारी जाऊन सुवर्ण विटे करता सुवर्ण गर्भगिरी केला असे अनेक केला ते उत्सव, तरी तो अध्याय पठण नित्य भावी करिता घरी सुवर्ण नव अखंड राय भरणी. 24व्यात भरतरीना जन्मने लावंतिके, तरी तो अध्याय पठण करता नित्य बालहत्या नाशेल. बालहत्या जन्मांतरी नेत्याने समस्त वांध होती नारी, तरी ते नाशेल संसारी सुखी होऊन बाळ वाचे. 25व्यात गंधर्व सुलोचन रासप झाला शरीर करून, तरी तो अध्याय केले पठण शाप वचन बाधेना आणि मानवाविना दुसरा जन्म होणार नाही तया कारण आरोग्य काया पतिव्रता कामना पुत्र गुणी होईल. 26व्या अध्यायात गणगंधर्व झाला विक्रमसूत आणि विक्रम भरतरी सुत एक चित्त भेटी होऊन राहिले, अध्याय करता पठण गोत्रहत्या जाती नसून पोटी पाठी शत्रुसंधान न राहे होऊन या. 27व्यात अद्भुत कथन राज्यपदी वैसला राव विक्रम भरतरी पिंगलेचे होणी लग्न दत्ता नवरा लागला, तरी तो अध्याय करिता पठण पदुच्छेद पावेल पूर्वस्थान गेली वस्तू पुन्हा परतवण सापडेल तयाची. 28व्या अध्यायात पिंगले करता मशानात विरक्त होणी भरतरींना पूर्ण तपाचरला, तो अध्याय करता श्रम पठण तया भाविकांचे होईल लग्न कांता लावेल गुणवान सदा रथ सेवेशी. 29व्या अध्यायाचे चरित्र भरतरी होऊन विरक्त पवित्र गोरक्ष सांगत या त्रिपुत्र गुरुनाथ पै केला, तो अध्याय नित्य करिता पठण सुटेल क्षयरोगापासून आणि त्रितापांची वार्तादान कालत्रयी करेना. 20व्या अध्यायात जन्मला चौरंगनाथ परित्य चरित्र पठण करता तस्करी दृष्टीबंधन होय. 31व्या चौरंगनाथ तपा बसला हिमालयात, तरी तो अध्याय पठका नित्य कपट मंत्र न चालती. 32व्या सुगम कथा मच्छिंद्र त्रिविक्रम देई संचरण 12 वर्ष राज्य करून पुत्र दिला रेवतीशी, त्या अध्यायाची करता पठण आयुष्य असता देहाकरण गडांतरे करू येतील विघ्ने आपोआप टळतील की. 33व्यात गौरनंदन वीरभद्राचा घेऊन प्राण मच्छिंद्र शिव स्वर्गाहून महीवरती उतरविले, तरी ती कथा करिता पठण धनुर्वाताचे निरशी विघ्न धारिल्या ती होता सर्व पिढा हरेल तयाची. 34व्यात रेवन जन्म होऊन भेटला अत्रिनंदन सहज सिद्धी कला जाऊन गेला असे महाराजा, तरी ती कथा करिता पठण जाणे कोणत्याही कार्य करण तो सिद्धार्थ साधेल कार्य साधन यश येऊन येईल तो. 35व्यात पूर्णकथन रेवण झाला विद्यावान दत्तकृपे स्वर्गी जाऊन बाळी आणली विप्राची, तरी ती कथा करिता पठण महासिद्ध येईल उदारा कारण 42चे करुणी उदाहरण गातीला अख्यान लोकपरी. 36व्यात अपूर्व कथा जन्म झाला वट सिद्ध नागनाथा आस्तिक ऋषी झाला तर आता तयाच्या मातेची ती कथा करिता श्रवण पठण
सर्पवृक्षी कदंश दयाकरण झाले विसाचे उत्तीर्ण श्रवण केले. अध्यायात 37 अध्यायात नागनाथाशी गुरु झाला अत्रिसुत कोपरी विद्या पळे मच्छिंद्रनाथ जिंकी ते भिडवणे. ती कथा करिता श्रवण पठन सदनानं लागे कुशीलपण लागल्या त्याचे होईल बंधन विद्यावंत होऊन या. 38 चरपटीचा जन्म होऊन दत्तात्रय दीक्षा देऊन विद्या माझी करुणी संपन्न तीर्था वेळे धाडीला. तरी कथा सरस श्रवण पठन होता त्यास हिवताप मधुरा नवजरा शांती होईल सर्वशी. 39 कथा चरपटीने जिंकले अमरनाथा हरिहरादी देवा समजता स्वर्गी ख्याती लावली. तरी तो अध्याय करिता पठन तो युद्धा जाता तपोधन शस्त्रवान पाहून जय घेऊन येईल की. यावरी 40व्या कथन सर्वनाथांते पाकशासन स्वर्गी नेवणी करी होऊन विद्यार्थी रूपी अर्थ पुरेला. तरी 40वा नित्य पठन करता लाभेल सर्व इच्छेला अर्थ यश श्री ऐश्वर्य योगत पुत्र पौत्री नांदेला. 39व्या फलार्थ तोची प्राप्त करत. 40वा एक परिस की कामधेनु कल्पतरू गोरक्ष बोलता वाच्य करून त्याचे असत्य मानिल तो निंदक याती दावी निंदून तो अधिकारी विघ्नांचा इहलोकी परलोकी राहणार नाही परमसुखी निर्वंश पावणी शेवटी नरकी. पचल ग्रंथ निंदिता आगहा नोये भक्तिसार आहे गोरक्षाचा की मायागार. परिपाटोनी भाषांतर महाराष्ट्र अक्षर रेखेला म्हणून श्रोते हो भाविक जन सोडून द्या की निंदा उचन विश्वास परस्वार होऊन मोक्ष मुक्काम करा की. तरी हा ग्रंथ संग्रह करून चमत्कार पाहावा पठन करून हे 40 प्रसंग मंत्र निर्माण महासिद्धीचे असते की. हे 40 मंत्र परोपकारी आहेत दुःखाची करतेल बोहोरी. तरी संग्रह करून उगेलेची घरी ठेवा विश्वास धरून या. ह्या 40 अध्यायात मंत्रयंत्र सुखकारक असती अति पवित्र. दुःख दरिद्र हरण सर्वत्र गोरक्षकाने निर्मिले पठन करिता शर्मा स्मृती. जो अध्याय ज्या कार्याप्रती जे कार्य होईल निश्चय चित्ती पठन करून पाहावे या उपरी वाचिता नये जरी. तरी संग्रह करून ठेवा घरी नित्य वंदिता नमस्कारी कार्य त्यातची घडले. एक कुसुम झोकून वळती चल म्हणावे मम कार्याप्रती नवनाथ वंद नियुक्ती नमस्कार करावा ऐसा याचा आहे मार्ग. करून पाहावा चमत्कार चांग नवनाथ ओढून अंग कार्य तुमचे करतील की. तरी असो विजय संपत्ती नाद श्रोत्यांच्या ग्रहापती धुंडी सुत हिची प्रार्थी मालू नरहरी देवा ते. शके 1741 प्रमाथिनाम ज्येष्ठ मास शुक्ल पक्षे प्रतिपदेश ग्रंथ समाप्त झाला. तरी ओव्या सर्व निमस्त 7,600 उपरेयाचे देदीप्यवंत ओव्या मंत्र असते. या अध्याय वाचाव्या न बनेल ज्याची तरी अध्यायातील एक ओवीशी पठन करून नाथ नामाशी कार्यकाज करावे. असो आता बहुभाव श्रोते असो चिरंजीव इहलोकी परलोकी ठेव आनंदाचे होतसे. तरी समस्त नाथांचे धुंडीसूट मारून नरहरी हे जीवन श्रोते असो सुकुरकोण सर्व अर्थी सर्वदा स्वस्ती श्री भक्ती कथा सार समंत पुरुष काव्य म्यागार सदा परिषद भाविक चतुर 7वा रिस तिथ माध्याय गोढा श्रीकृष्णार्पण शुभम भवतु शिरस्तु. नवनाथ भक्तीचा 7वा समाप्त. अध्याय 40वा समाप्त. श्री गुरुदेव दत्त. श्री नवनाथ महाराज श्रीमच्छिंद्र गोरक्ष गहिनी जानेंद्र चरपटी चौरंग रेवण भरतरी मिनी अडवंगी नाथाय नमस्तु. श्री मिनी नाथाय नमस्तु. हे धर्मनाथाय नमस्तु ते. श्री जय सबदेवं की जय सबसंतं की जय. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमोस्तुते. ओम नमः शिवाय. श्री गुरुदेव दत्तात्रया नमोस्तुते. श्री पारायण समाप्त. श्री गुरुदेव दत्त महाराज की जय.